गुड मॉर्निंग डॉक्टर. अरे शितोळे, हो हे बसा बसा, 1-2 मिनिटं. हो हो होय होय. हा बोला, काय म्हणताय? काय म्हणजे आमचे आजार बरे करण्यासाठी अभ्यास करताय का? नाही नाही नाही, ते ह्याचा अभ्यास आहे. म्हणजे मला PhD करायची ना पुढे, त्याचं सगळ्या अभ्यासाची तयारी म्हटलं आत्तापासून सुरू. अच्छा 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 अच्छा, हे पुढचा अभ्यास चाललाय. हे पण मागचा झालाय ना, म्हणजे आमचे आजार बरे करू शकाल ना? खर तर नाही हो, अभ्यास कच्चा राहिलाय. म्हणजे असं तुमच्याकडे बघितल्यावर वाटतं की मी काहीच केलं नाही हो. म्हणजे माझं एवढं वाचन पण नाही. नेटवर तुम्ही जेवढं वाचता, म्हणजे तुमचे अर्धे आजार तर ते वाचण्यामुळेच आलेत. तर मला वाटतं की मी काहीच तुमच्या लेवललाच नाही आलो अजून. काय तुम्ही चेष्टा करताय माझी. काय म्हणताय बाकी? अहो काय, मी मस्त आहे अगदी. काय कुठे होतात इतके दिवस? मी ह्याला गेलो होतो ना, वाघोबा अरण्यात ताडोबा बघायला. नाही नाही नाही, सॉरी, ताडोबा अरण्यात वाघोबा बघायला गेलो होतो. काय मग दिसला? नाही नाही दिसला नाही. हा काय नाही, फक्त ती ही दिसली. वाघीण दिसली? नाही 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 नाही, वाघाची विष्ठा दिसली. शी. हो हो, म्हणजे मला वाटलीच नाही बरं का ती वाघाची विष्ठा आहे. मला काहीतरी ते म्हशीची किंवा अशीच गायचीच वाटली, म्हणजे शेणासारखंच दिसत होतं. पण सगळेजण गोळा झाले त्याच्यापोती, वाघाची विष्ठा म्हणून, आणि सेल्फी वगैरे काढून घेतले लोकांनी त्याच्याबरोबर. मूर्खपणाच आहे. हो ना. तुम्ही नाही ना काढला सेल्फी वगैरे? खरं सांगायचं काढला, सेल्फी नाही काढला, फोटो काढला. माझ्या मुलांनी सांगितलं मला, अहो नाही बाबा आपल्याला काढायला पाहिजे, कारण आता काय, चोर नाही तर चोराची लंगोटी, वाघ नाही तर वाघाची इष्टा, असं आपलं म्हणून काढला फोटो. चांगलंय, पण म्हणजे एकंदर मजा केली. मजा म्हणजे सगळे एकदम फॅमिली खुश. अहो आपण जात नाही ना सारखी, त्यामुळे एकदम मजा आली. धमाल, एकदम असं उत्साह एकदम. वा वा, मस्त. काय मग काय होतंय? काय होतंय? नाही काहीच नाही. अहो म्हणजे तेच तर सांगतो ना तुम्हाला मी, ट्रिपला जाण्याच्या आधी काही दिवस, ट्रिपचे दिवस, आणि परत आल्यानंतर मला काही होत नाहीये. चांगलंय की, पिटात एकदम. तेच ना, पण डॉक्टर अहो म्हणजे साधी सर्दी नाही, साधा खोकला नाही, काही ताप नाही, डोकेदुखी नाही, म्हणजे मला एकदम घाबरायलाच झालो. असं कसं होऊ शकेल? काय हसताय का डॉक्टर? अहो, शितोळे, तुम्हाला माहितीये या जगातले तुम्ही एकमेव पेशंट आहात जे बरे म्हणून डॉक्टरला भेटायला आलात. हो, तुम्हाला काही झालेलं नाही, तुम्ही एकदम फिट आहात. छान, एकदम असं मस्त वाटतंय. नाही बरोबर आहे, तुम्ही मला फिट आहे वगैरे म्हणताय, पण डॉक्टर कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. अहो, कसलं वादळ? हे बघा, मी नेटवर वाचलेलं आहे की हो, काही आजार असतात की जे असे दबा धरून बसतात आपल्यामध्ये कुठेतरी आतमध्ये, आणि आपण जर असे बेसावत झालो की पटकन असं झडप घालून पकडतात. म्हणून आपण तयारीत असायला पाहिजे. म्हणून तुम्ही न सांगता, तुम्ही काही सांगायच्या आधी गनिमी काव्याने कुठल्याही आजाराने माझा हल्ला करू नये माझ्यावर, म्हणून मी ही ब्लड टेस्ट करून आणलेली आहे ऑलरेडी. हो शितोळे, काय तुम्ही कशाला असं करता? काय अहो नाही, काय आपण तयारीत असलेलं बरं ना. बघा ते. हो शितोळे, सगळं नॉर्मल आहे तुमचं. तुम्ही कशाला असं काहीतरी करता? हे बघा, तुम्ही एकदम व्यवस्थित आहात, फिट आहात, कसलाही विचार करू नका. आणि आता तुम्ही ते प्राणायाम वगैरे करताना चालू ठेवा. त्यांनी काय मनाला जरा शांत वाटतं, मग असले वादळ बिदळ उठत नाही मनामध्ये, कळलं का? ते चालू ठेवा निवांत, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तरी मला काय वाटतं माहिती ना, तुम्ही एक आपलं सेफर साईड एक औषध देऊन ठेवा मला. हो शितोळे, कसलं औषध? काय औषध? अहो काही झालेलं नाही तुम्हाला, तुम्ही एकदम फिट आहात, व्यवस्थित आहात. नाही देणार मी औषध. ठीक आहे? अहो डॉक्टर असं नका करू, काही थोडस देऊन बघा ना. काही मिळणार नाही, माझ्याकडची औषधं संपली. नाही नाही, ती वेगळी आहेत, त्याचा काही संबंध नाही. तुम्हाला औषधं मिळणार नाही. आता सगळं सोडायचं, आता औषधं घ्यायची नाही. तुम्ही कधी वाटलं की यायचं, गप्पा मारायचं, मी जायचं. ओके? डॉक्टर असं नका करू, टेन्शन घेऊ नका. औषध देणार नाही म्हणजे काय? त्याला काय अर्थ आहे? अहो अहो, तुम्ही काय म्हणताय? बरं आहे. तुम्ही कशा आहात? मस्त मस्त. चला. एक मिनिट. तुम्ही मस्त आहात तरी डॉक्टरना भेटायला चाललाय? हो म्हणजे बरं वाटलं तरी आपण डॉक्टरना भेटू शकतो ना? हो. अहो मग तेच ना, मी मगाशी डॉक्टरना भेटायला गेलो होतो, तर त्यांनी मला
म्हणजे हाकलूनच दिलं ना. म्हणजे ते म्हणले तुम्हाला काही झालेलं नाहीये, तुम्हाला गोळ्या औषधांची काही गरज नाही. अहो त्यांना म्हणायचं होतं की तुम्ही एकदम फिट आहात. चांगलं सांगितलं त्यांनी तुम्हाला. नाही नाही, एक मिनिट. पण कसं आहे माहितीये ना, की आपल्याला काहीही न होणं हे सुद्धा आपल्यामध्ये म्हणजे शरीरामध्ये काहीतरी होणं असू शकतं ना. तेरा ना होना जाने क्यों होना ही है. तुम्ही जब भी मेट पाहिलाय? नाही. तो नाही का शाहिद कपूरचा तो नगाडा नगाडा ना. अहो त्यामध्ये ना गाणं आहे असं, तेरा ना होना ही जाने क्यों होना ही. असं झालं ना तुमचं. केवढा विचार केलाय तुम्ही. मला कल्पनाच नव्हती हो की एका चित्रपटाच्या गाण्यामध्ये आजाराविषयी इतकं सगळं सांगितलेलं असू शकतं. आणि तुम्ही केवढा विचार केलायचा. बाप रे, फारच म्हणजे मानवी मनाचा वगैरे तुम्हाला अगदी खोलवर अभ्यास दिसतोय. तुमचा सायकोलॉजी हा विषय आहे का अभ्यासाचा? नाही म्हणजे अगदी तुम्ही म्हणताय तसं काही नाहीये, पण जमतं म्हणजे मला असं नॅचरली सुचतं. फारच छान, फारच मस्त. येते मी. एक मिनिट. आता हे डॉक्टर सौमित्रनं तुम्ही कधीपासून ओळखता? का हो? नाही काय आहे, ते खूप लहान आहेत ना. हो आणि आता मगाशी गेलो होतो ते अभ्यास पण करत बसले होते. हो ना. हो, खूप अभ्यास वगैरे चालू होता त्यांचा. तर मला असं विचारायचं होतं की काय एवढ्या लहान वयात म्हणजे अनुभव पण कमी असू शकतो ना. म्हणजे त्यांनी केलेलं निदान हे बरोबर असतं का आपण आपलं सेफर साईड सेकंड ओपिनियन घेऊन ठेवलेलं बरं? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही डाऊट घेताय डॉक्टरांवर? नाही नाही काय? नाही काय आत्ताच म्हणालात ना सेकंड ओपिनियन विचारायला पाहिजे म्हणून. अहो तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? काळजी कशी नाहीये तुम्हाला? ते तुमची एवढी काळजी करतात, तुम्हाला एवढे सल्ले देतात, तुम्ही तिथे वेळ फुकट घालवता. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? थांबा इकडे थांबा. बोलते ना मी. ओपिनियन विचारलं ना तर ऐकून घ्या. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मी डॉक्टर सौमित्र जर एवढा लहान आणि तोकड्या अनुभवाचा आहे तर ना मग तुम्ही मोठ्या डॉक्टरांकडे जा आणि त्यांनाच विचारा तुमच्या आजारांबद्दल. Sorry. एक मिनिट थांबा तुम्ही इकडे. मी पर डाऊट घेतला ना. हो परत या तुम्ही परत. कोण आहे हा माणूस? कोण आहे हा? काय झालं? कोण माणूस? तो यार इथं आला होता, तो लाइनिंग वाला शर्ट घातलं होतं तो. शितोळे? हा शितोळे. त्यांचं नाव सुद्धा घ्यायचं नाही आणि ते इथे जर परत आले ना तर त्यांना तपासायचं नाही, त्यांना बसू द्यायचं नाही, त्यांना औषध द्यायचं नाही. अगं असं कसं? माझं पेशंट आहेत ते, मी डॉक्टर आहे त्यांचा. तू 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 एक काम कर, ते पुढच्या वेळी आले ना की तू सरळ कॉल टाक मला. हा मी बघतेस त्यांच्याकडे. पण का? डाऊट घेतला यार तुझ्यावर. काही विचारायला लागलं म्हणे डॉक्टर म्हणून कसा वाटतो आणि अनुभव कसा आहे आणि हे आणि ते. असं कधी कोणी विचारतं का? काय आलं हसायला? काय नाही. तू मग काय ऐकून घेतलंस का? दिले 2-4? हा मग मी सरळ म्हणलं त्यांना की तुम्हाला जर एवढा प्रॉब्लेम असेल ना तर सरळ मोठ्या डॉक्टरांकडे जा आणि त्यांना विचारा तुमचे प्रश्न. मग काय म्हणाल ते? काय म्हणणार आहे? मी असली बोलल्या ना त्यांना की घाबरले आणि पळून गेले. बस म्हणजे असतात असे पेशंट. आता त्यांना काय माहिती का, त्यांना हायपोकॉन्ड्रिया झालाय. म्हणजे नेटवरती किंवा असं लोकांकडून असं ते विविध आजारांबद्दल त्यांना माहिती मिळते. मग त्यांना असं वाटतं की आपल्याला आजार झाला की काय. आणि आता हॉस्पिटल आणि औषध कंपन्यांनी काय कसले विचित्र जाहिराती करतात की आपणास हे झालेले आहे काय, आज डॉक्टरला भेटा, नाहीतर तुमचं हे होईल, कॅन्सर होईल. हे त्यांनी ते पेशंट आधीच घाबरून जातात. आणि तुला माहिती का, या पेशंटचं काय असतं की यांना बऱ्याचदा ना आपल्या डॉक्टरवरती विश्वासच नसतो. त्यामुळे हे सगळं असं. ते काही असू देत, कोणी मला माझ्या मीतला बोललेलं चालणार नाही. हसायला काय झालं? हे नाही, मला असं तू माझी बाजू घेऊन अशी भांडायला लागलीस ना, खूप भारी वाटतं. मग मी भांडणारच. मुळात कुणी तुला बोलायचं नाही. अच्छा, कुणी काही बोलायचं नाही? कुणी नाही. कोणीच नाही? कुणीच नाही. तू सुद्धा? ते वेगळं आहे. अच्छा, ते वेगळं आहे.
काय मैत्री. हा अगं ते मान्य आहे मला, म्हणजे शितोळेचं त्यांचा स्वभावच जरा विचित्र आहे, पण आपल्याला बोलले तर बोलले, त्यांनी काय भोकं पडतात का अंगाला काय. आणि फार जुने पेशंट आहेत का आपले, म्हणजे नेहमी येतात ना, असं त्यांना काहीतरी असं त्यांना वाटत असते, भीती वाटत असते. मग माझ्याशी बोलल्यावर त्यांना बरं वाटतं, तेवढंच त्यांना. आपण कशाला उगाच चिडचिड करायची. काय सर इतकं असं व्यवस्थित का तुला असं सगळं परफेक्ट हवं असतं, असं सगळं प्लॅनिंग नाही करायचं असतं. तू हुशारपणे समजूतदारपणे परफेक्टपणे सगळंच आहे तुझं. म्हणजे माझा ना प्रॉब्लेम होतो यार याच्यामुळे. म्हणजे तू काय करतोस, तू तुझी रेख अशी मोठी करतोस, मग माझी रेख छोटी होते आणि मग मला असं वाटतं की तू समजूतदार आहेस आणि मी अजिबात समजूतदार नाहीये. काय बोलतेस तू. कोण कोण म्हणाला मला सांग, इकडे कोण म्हणाला मला सांग तू समजूतदार नाहीयेस. तूच ठरवलंस. कळतं की तुला एवढं व्यवस्थित कळतं सगळं. कधी कुणाशी भांडायचं, कधी कुणाला मिठी मारून शांत करायचं. आठवतंय का बाबा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा किती छानपणे हँडल केलं सगळं. हं? अजून किती हवा आहे समजूतदारपणा. हा बास झाला एवढा. म्हणजे कधी कधी मी खरंच समजूतदारपणे वागते का? कधी कधी नाही, नेहमीच. म्हणत असेल तर वागतच आहेच. एक मिनिट. काय? बापरे, एवढा समजूतदारपणा. या 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 थोडक्यात चुकामुक झाली असती. या नाही नाही माझी चूक आहे अगं. ही वेळेवर आली माहितीये का गाडी घेऊन. मला माझा बॉस सोडेच ना, काय करू मी. हो त्यानं काय तुला पकडून ठेवलं होतं. काय माही मॅरिड आहे माझा बॉस आणि त्याचं अफेअरही चालू आहे कुठेतरी बाहेर. बरं तुझ्या बॉसचं सोड, तू कुणाला पकडलास की नाही सांग ना. करेक्ट आहे माई तुझं, करेक्ट आहे. कारण आता आम्ही गाडीतून येत होतो ना, तर पूर्ण वेळी चॅटिंग करत होती असं लपून वगैरे. घ्या काहीही बोलते ऋतू. बघ 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 कशी आवड करते आपल्याला. बघ बघ बघ. अगं तिचं खरंच काही असेल ना तर ती सांगेल आपल्याला. हो की नाही ग. तिच्या तोंडात तीळ सुद्धा भिजत नाही. काय सांगशील का नाही. सांगून टाकेन का मग माहिती काय तर. अगं तू आता चाललीस ना अमेरिकेला, म्हणून तुझ्यासाठी खास आम्ही गिफ्ट घेऊन आलोय. ए हो, ट्रॅव्हल किट आहे. स्वीट. आणि यामध्ये पासपोर्ट होल्डर आहे, सो हरवणार नाही कुठे, तुझ्या गळ्यात कायम राहील. आणि हा US चा चार्जर पण आहे, म्हणजे आपल्या तिथे नॉर्मल चालत नाही ना, सो हा वापर. आणि ह्याच्यात ना परफ्यूमची छोटीशी बाटली आहे अगं, हे तुला पर्स मध्ये केबिन मध्ये सगळीकडे कॅरी करता येईल. आणि हा अजून एक, यामध्ये US चं सिम कार्ड आहे, हे वापर. अगं पण माझ्याकडे इंटरनॅशनल रोमिंग आहे माझ्या फोनवर. अगं मग तुझा फोन यावर डायव्हर्ट करून घे ना. अगं माझा डॅड सारखा जात असतो ना, त्यामुळे त्याला असं फ्री प्लॅन मिळालाय, सो यूज इट. थँक्यू सो मच. माझ्यासाठी किती मोठ्या आणि छोट्या छोट्या गोष्टी करताय तुम्ही. माई तू लवकर ये माई. अगं काय काळजी करू नको ग. आम्ही अशी गेले आणि अशी आले. आम्ही मिस करणार आहोत कारण तुला खूप जास्त. माई शौनकचा फोन आला होता का ग. नाही ग. हे यार, हा असाच करतो बघ माई. म्हणजे मला परवा काय म्हणाला होता तो, की त्याच्या घरी खूप जण असतात, त्यामुळे त्याला घरी अभ्यास करता येत नाही, म्हणून तो म्हणाला होता की मी माईला फोन करतो आणि तिच्याकडे अभ्यासाला जातो, आणि त्याने फोनच केला नाही. असंच करतो ग माई हा. करू तू रिलॅक्स करेल तो फोन. आणि हे बघ माई, आता तू नसताना इथे कोणीतरी असणं गरजेचं आहे की नाही. काय कुरिअर आलं, पत्र आलं, काय झालं. हे त्यासाठी नाही कुरिअर वगैरे, त्यांना अभ्यास केला पाहिजे माई. नाही बरोबर आहे. हे बघ ऋतू, एकदा तू त्याला विचारून घे की खरंच त्याला सीए करायचंय का केवळ तुझ्यासाठी म्हणून करतोय तो. मला तर वाटतं त्या सीए मध्ये त्याला काही रस नाही. नाही माई, मला काय वाटतं माहितीये का, त्याने मराठी विषयात काहीतरी केलं पाहिजे. अगं भाषेवर फार होल्ड आहे त्याचा. ते अकाउंट वगैरे बोर होतं का त्याला ऋतू. ए आयशू, गप ग, उगाच तू काहीतरी नको, गप नको.
बरं चला मी जरा शॉपिंगला चालले. कोण येते माझ्या बरोबर? आम सो सॉरी अगं, मला ऑफिसला जायचंय, मला नाही जमणार, सॉरी. बरं ठीक आहे. मी येते, मला काही काम धंदे नाही. चला आपण जाऊया. चलो. आपल्याला, चल. हा काय सांगतो, हे बघ फालतू रिस्क घेऊ नको, काय असेल ते नीट करून घे म्हणावं त्याला काय. आणि हे बघ येडेवानी करू नको, काय असेल ते चेकअप व्यवस्थित करून घे म्हणून सांग त्याला नीट. काय अरे ऐकत नाही, हे काय कारण आहे करावं? 2 कानाखाली आवाज काढ त्याच्या, कसा ऐकत नाही बघतो आपण. हा नाही नाही तुला नाही जमायचं, मीच येतो. नाही नाही मीच येतो तिकडे, काय असेल ते बघतो. तू फोन ठेव, मी येतो तिकडे लगेच. आलो. काय एक एक डोक्याला अहो काय मी थांबले तुमच्यासाठी इथे. काय आहे? काय म्हणजे डॉक्टर पारसनीसांना फोन करा ना. का तुला काय होतंय आता? डोकं फिरलंय माझं. दुनियेची कामं करत सुट्टा आणि घरातलं काम झालं की मग हे करायचं नुसतं हे. तू माझं आता डोकं फिरू नका, उगीच तुला सांगून ठेवतो आधीच. एक तर त्या वामण्याला 2 दिवस झाले त्रास होतोय, धाप लागलीये. त्याला सांगतात दवाखान्यात जाऊन चेकअप करून घेतो, तो जात नाही. आता मलाच जाऊन तिकडे काहीतरी बघावं लागणार आहे त्याचं. अहो मग जा ना, जा जा. तेच चाललं ना आता, माझ्याशिवाय कोणाचं ऐकणार नाही तो. ए, वामन भाऊजी पण कमाल आहेत नाही. असेच जाणार आहात तुम्ही असे? हे बघ मी असाच जात असतो का बाहेर? कपडे बदलून जाणार आहे, कपडे बदलायला चाललोय. मग जाता जाताना जरा फोन करा डॉक्टर पारसनीसांना आणि साखरपुड्याबद्दल जरा विचारा. हे बघ जी गोष्ट मला मुळात पटतेच आहे ती मला पुन्हा पुन्हा सांगून काही उपयोग आहे का? मला फक्त एक सांग, मुलांना विचारायला पाहिजे की नाही? हे गाईज कसे आहात? वी आर हॅव्हिंग अ वाद ओव्हर यू गाईज. अरे वा, मग कंटिन्यू. काय आता आम्ही खूप चांगल्या मूड मध्ये आहोत, त्यामुळे आम्हाला अजिबात वाद घालायचा नाहीये. चल ग सखी. जांभळ्या थांब. ठीक आहे थांबतो, पण आता मी वाद घालणार नाहीये. हे बघ, त्या दिवशीचं आपलं बोलणं अर्धवट राहिलंय की नाही. साखरपुडा कसा करायचा आहे त्या संदर्भात, म्हणजे हॉल बुक करायचा आहे की नाही. अरे केवढी कामं असतात बाबा, आणि हॉल बुक करायचं असेल तर आत्तापासूनच ते करायला पाहिजे, नंतर मिळणार नाही. अगं हो आई, ओके, आपण तिच्या आई बाबांना विचारू आणि डन करून टाकू. हा हो की नाही. मी हेच यांना सांगते, डॉक्टर पारसनीसांना फोन करा, पण नाही माझं ऐकायचंच नसतं ना. नाही नाही नाही, 1 मिनिट. त्यांना कशाला फोन करायचा आहे? बघा मी हिलाई केव्हापासून तेच सांगतोय की आपण मुलांना विचारू, पण नाही, माझं ऐकायचंच नसतं ना. करेक्ट आहे काका, क्या बात आहे. आई 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 शांत. आपण तिच्या आई बाबांना विचारू आणि मगच सगळं ठरवू, ठीक आहे? अरे आपण आई बाबांना विचारत बसलो ना तर घरच्या घरीच अंगठ्या घालाव्या लागतील. अगं मग ठीक आहे, आता त्यांना जर आवडत नसेल मोठं फंक्शन तर मग नाही करायचं. हे बघ, मला हवा तसा साखरपुडा करणार नसाल ना तर मला साखरपुडाच नकोय. आई, ही मुलगी जर अशीच तकतक करणार असेल ना तर मलाही नको, साखरपुडा कॅन्सल. अरे काका, हा जर माझा ऐकणार नसेल ना तर सगळ्या गोष्टी कॅन्सल करा. कशी चिडते बघितलं का? त्याला सांगा जास्त दात काढू नकोस, नाही तर मी दात पाडीन. अयो, ही खरंच पाडेल ना दात. आई सॉरी सांग तिला, माफ करा म्हणा, चुकलं. सॉरी, माफ करा. कराटेवाली येते. कराटेवाली करा. पूर्वी ना एक काय हंटरवाली नावाचा सिनेमा आला होता, त्यामध्ये जशी ती फेअरलेस नादिया होती ना, तशी तू फेअरलेस मैत्री आहेस. थँक्यू. अगं आई, पाहिलंस का, ही मुलगी आत्ता थोड्या वेळापूर्वी माझ्याशी प्रेमाने वागत होती आणि आता बघ मला दात पाडायच्या गोष्टी करते. काका, त्याला सांगा प्रेम अजूनही तसंच आहे, फक्त रागही. अगं आई, 1 मिनिट भांडू नका रे बाबांनो. तुम्ही ब्रेकडाऊन करता सारखं. अहो काकू, तुम्ही टेन्शन घेऊ नका, ब्रेकडाऊन वगैरे काही होणार नाहीये, कारण आपला डिसिजन झालेला आहे, साखरपुडा जोरदार करायचा आहे. पण मग तुझे आई बाबांचं टेन्शन तुम्ही घेऊ नका काकू, मी बोलते आई बाबांशी, ओके? पण साखरपुडा धूमधडाक्यात करायचा. यो!